तर हे सगळे पोरं राज्यातले अजितदादांपासून बाजूला येऊन त्यांच्या विरोधात रोष तयार होऊ शकतो. ते काटा काढते वाटतं या टोळीचा काटा काढते. राजापेक्षा मोठा काय? अरे यांना नेते मोठे आहेत. नेत्यावर बोललं तर हे लोकांना मारून टाकतात. आपल्या तर बापाला बोललाय का रे तुमचं मनगटातलं रक्त मेलंय का? स्वाभिमान नाही करायला तुमच्या मनगटात काय आता जनतेच्या राज्यातल्या? त्या पक्षात असा भाजप काँग्रेसमध्ये राहा, अभ्यासक्रमात राहा, नाही तर शिवसेनेत राहा. मी भांडतोच तुमच्या लेकरांसाठी, भांडणार सुद्धा आहे. गरीब शेतकरी मराठ्यांसाठी सुद्धा भांडतोय. पण कधीतरी डोळे उघडा, बघा फरक बघा स्वतःच्या लेकीबद्दलचा आणि आपल्या लेकीबद्दलचा. फडणवीसच्या मनात काय? त्यांनी सरळ सांगितलं की लेकीची परीक्षा म्हणून मी नाही जाऊ शकत, कारण पसारा उचलण्यात त्याचा टाइम जाईल तर तिचा अभ्यास बुडत. आता पसारा नाही काही नीट लागत ते काय गदाड्यावर नाही जाय काय देऊ? उताडाला वाहनाला यांना फुकट वाहन, डिझेल आपलं, गाड्या आपल्या, पैसा जनतेचा आहे, काही अडचण आहे का? पण नाही बुडू शकत. बघा हे शिका जरा मराठ्यांनी. आरक्षण घ्यायचंय, मराठ्यांनी सावध व्हा. आता जरा पक्षीय नेते सोडा आणि जरा सभाला जायचं बंद करा. आता पुढे आणखी सभा पोळा सुरू होईल त्यांचा. जिल्हा परिषद जरा आखडा आम्ही हाणणार इथून पुढे. निषेध बंद. हे सरळ बोलून जातात. माफी मागा म्हणतो आपण, हे माफी मागायचे मोकळे होते. माफी मागायसाठी राजा असतो ज्यांच्यामुळे आज कंपाळी कुंकू लावायची. भांडतोच तुमच्या लेकरांसाठी, भांडणार सुद्धा आहे. गरीब शेतकरी मराठ्यांसाठी सुद्धा भांडतोय. पण कधीतरी डोळे उघडा, बघा फरक बघा स्वतःच्या लेकीबद्दलचा आणि आपल्या लेकीबद्दलचा. फडणवीसच्या मनात काय? त्यांनी सरळ सांगितलं की लेकीची परीक्षा म्हणून मी नाही जाऊ शकत, कारण पसारा उचलण्यात त्याचा टाइम जाईल तर तिचा अभ्यास बुडत. आता पसारा नाही काही नीट लागत ते काय गदाड्यावर नाही जाय काय देऊ? उताडाला वाहनाला यांना फुकट वाहन, डिझेल आपलं, गाड्या आपल्या, पैसा जनतेचा आहे, काही अडचण आहे का? पण नाही बुडू शकत. बघा हे शिका जरा मराठ्यांनी. आरक्षण घ्यायचंय, मराठ्यांनी सावध व्हा. आता जरा पक्षीय नेते सोडा आणि जरा सभाला जायचं बंद करा. आता पुढे आणखी सभा पोळा सुरू होईल त्यांचा. जिल्हा परिषद जरा आखडा लावतोय आपण. दारात तुळशी, दारात गाय, त्या राजांना वरती शितोडे उडवतात, जिजाऊंवरती शितोडे उडवतात. आणि आपण घरी बसल्या बसल्या एखाद्या शेतात बसता, घरी बसताना खाल्ली आता जाहीर निषेध. का रे तुमचं मनगटातलं रक्त मेलंय का? स्वाभिमान नाही करायला तुमच्या मनगटात काय आता जनतेच्या राज्यातल्या? नुसते निषेधच करायचे, मोर्चेच काढायचे आणि चपलाला त्यांच्या त्या फोटोला चपला हाणायच्या. झालं का एवढ्या रोज? आपला बाप हे राजा. तुमच्या घरातल्या आईला आणि तुमच्या जर बापाला कुणी असं बोललं तर तुम्ही सहन करता का रे? त्याच्यामुळे इथून पुढे निषेध बंद. डायरेक्ट हाणायचा. राजासाठी जेल भोगायच्या वेळेला काय मोठ आहे? कसा कच भोगायचं. इथून आता पुढे हाणायचं. निषेध बंद. कुणी बोलला ना आता हाणायचं, डायरेक्ट हाणायचं, सोडायचं नाही. राजापेक्षा मोठा काय? अरे यांना नेते मोठे आहेत. नेत्यावर बोललं तर हे लोकांना मारून टाकतात. आपल्या तर बापाला बोललाय. या देशाचं दैवत आहे, हिंदवी स्वराज्याचं दैवत आहे छत्रपती शिवराय. जिजाऊंवरती शिंतोडे उडवतात. आता सहन नाही करायचे इथून पुढे. ते माफी मागतात, मोकळे होतात. पण त्यांचा जो संदेश द्यायचा, त्यांच्या विचार जी गटार गंगा साचलेली विचाराची, ती बाहेर ओकून बसतात आणि नंतर म्हणतात माफी मागितली. माफी फिफी नाही, लगेच हानी जायचं. जेल तर जेल. राजासाठी काय जेल? चायला बांधासाठी जेल भोगतो. तर ज्या बापामुळे आपल्या कपाळावर कुंकू लागलंय, छत्र आहे मायेचं, या देशाला दिलंय, राज्याला पण दिलंय, त्यांच्यासाठी काय आपण जेल भोगू शकत नाही का? राजासाठी तिला प्रेम कळत भाऊ आपल्याला. ते राजकारणातले कोण बाहुबली कोण काय ते सगळे सारखेच आहेत नमुने. एका व्यासपीठावर होते म्हणजे आहेत का नाही सगळे एक? ते राष्ट्रवादी तिथंच, काँग्रेस तिथंच, बेसरम तिथंच, भाजप तिथंच, हे सगळे एक आहेत. आपल्याला एवढंच कळतं कोणाला पाडायचं. जे धोका देते मराठ्याला ते पुढच्या वेळेस गेले पुन्हा. जाणते राजकारणात मला नाही कळत. ते एकामेकाच्या चिटकायसाठी करीत असते. याला काही मिळून ते मोठे पण दिलं का काय होतं, मग त्याचं भागायचं असलं तर भागत नाही, याचं भागायचं असलं तर भागत नाही. मग ते दुसरे आणते त्यांच्यात. पण ते राजकारणात लय कळत नाही आपल्याला कोणाच्या पदव्या कोणाला देतात, काय करतात. द्या तुम्हाला काय पदव्या करायच्या ते. आपल्या समाजाच्या विरोधात गेला की आपण वाजविला, एवढं आपल्याला माहिती. उत्तराला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. माझं एवढंच मत आहे का आपण लात मारायची नाही, कोणाच्या वाटा जायचं. पण अन्याय बी सहन करून नुसता मार बी खाऊ नये असं माझं इथून पुढे म्हणणं आहे. आता नुसता मार बी खाऊ नये आपण. मग ते जात कोणची असू, ते मुसलमान असन, ते दलित असन, मराठा असन, धनगर असन, ओबीसी असन, मार खाऊ नये. आता उत्तर दिलेलं बरं राहील, कारण न्याय मिळेल असं वाटत नाही. आणि ते आत्ताच झालेत वाटतं अजितदादा. परत ते म्हणते एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जावा तर ते परत म्हणते मी आत्ताच झालोय. त्याच्यापेक्षा ते आत्ताच झाले, पुढं पुढं होईन वाटतं बंद. बघू होतंय का बंद. नाही तर ते बी रिंगणात येणारच आहेत. पण करते वाटतं बंद. ते बोलण्याची स्टाईल ते त्याने वाटतंय डोक्यावर हात फिरणं त्यांचं ते त्याच्यानं वाटतंय. ते काटा काढते वाटतं या टोळीचा काटा काढते.
आता त्यांनी सरळ सांगितलं ना राव त्या दिवशी, मला लय प्रकरणातून वाचलं कुलकान गेलं तर भासणार ते अजित दादाकडे, ते मला लय प्रकरणात वाचायचं, मी जर मेलो आणि मग धूर जरी निघाला तरी अजित पवारचे उपकार फिटणार नाही, सरळ म्हणलं ते. आता आणि का पाहिजे आता येत का क्लिअर सांगितलं त्यांनी. त्याच्यामुळे किती दिवस वाचवित येत काय करतात बघूच ना. शेवटी एकदा जनतेचा रोष झाला ना, मी तर कालच सांगितलं बघा, अजितदादांचं एक नवीन नेटवर्क तयार झालेलं. तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त नसायचा त्यांच्या पक्षात, पण थोडा अटॅच झालाय आता काही प्रमाणात. आणि त्यांनी जर याच्यात त्याला पाठीशी घातलं, टोळी चालणारा प्रमुख मुकादमच ते या खंडण्याच्या, बलात्काराच्या, छेडछाडीच्या टोळ्या प्रमुख ते चालवत. त्यांनी पुरी जातीची पण घातली, काही पत नाही ठेवली त्यांनी. ही टोळी असायला पाहिजे, ती आम्हाला शंका येते की त्यांचं एक मोठं श्रद्धास्थान आहे, तिथं सुद्धा यांनीच त्यावेळेस कलंक लावला. त्यांचा एक मोठा नेता आहे की ज्यांनी दारिद्र्याच्या खाईतून तो समाज वर काढला आणि प्रगतीकडे न्यायचं काम केलं, त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या. हेच असायला पाहिजे ती टोळी, हीच अशी शंका आहे. आता ती अजितदादाच्या गाड्यात ती टोळी, जे पोरांचा वर्ग ओढा काही अजितदादाकडे झालाय, ते जर या टोळीला खून करणाऱ्याला, खंडणी मागणाऱ्याला जर वाचवत राहिले तर हे सगळे पोरं राज्यातले अजितदादांपासून बाजूला येऊन त्यांच्या विरोधात रोष तयार होऊ शकतो. म्हणून त्यांनी सुद्धा वेळीच सावधून या गुंडगिरीचा, या खंडणी मागणाऱ्यांचा, यांचा सगळ्यांचा सफाया करा. एक जण सत्ता चालवत नसतो, त्याच्या जीवावर सत्ता नाही. एकासाठी फडणवीस साहेबाला पण आणि अजितदादांना पण कलंक लावून घेऊ नका, आयुष्यातून उठाल